नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांचा मी खरोखर आता आभारी आहे की त्यांनी एक इतका सक्षम पर्याय निर्माण करून ठेवला होता. कारण आम्ही 5 वर्षांपूर्वी भेटलो होतो. 5 वर्षांपूर्वी भेटल्यानंतर मला कधीही कुठल्याही प्रकारे फोन नाही, कुठल्याही प्रकारे मला सांगण्यात आलं नाही, पण ती भेट कायम मनात घर करून राहिली होती. आणि जसं साहेब म्हणाले की बेडूक उड्या सुरू आहेत या पक्षातून त्या पक्षात, त्यामुळं खरंच असा प्रश्न होता की मग वाघाच्या चालीने आत शिरण्यासाठीचा पक्ष कोणता आहे? आणि तो पक्ष शिवसेना असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जी भूमिका आजतागायत केली, महाराष्ट्रभर ज्या भूमिकेमुळे ओळख मिळाली, त्या महाराजांच्या विचाराचं बोट धरून चालणारा पक्ष हा शिवसेना आहे. आणि जेव्हा मला असं कायम वाटत होतं की तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे, तरुणांनी राजकारणात सक्रिय होण्याची गरज आहे, अशावेळी आजच्या परिस्थितीला जो एक आशादायक किरण आहे तो म्हणजे महाराजांचे विचार आहे, छत्रपती शिवरायांचे विचार आहेत आणि त्या विचाराचं बोट धरून चालणारा हा पक्ष आहे. म्हणून शिवसेना हा माझा पक्ष आहे असं मी आता अभिमानानं सांगू शकतो. कारण एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे माझ्या महाराजांनी कधीही कुणाची वाट लावायची असं ठरवलं नव्हतं. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीची वाट दाखवली होती आणि म्हणून महाराजांच्या प्रगतीच्या वाटेनं चालणारा पक्ष हा शिवसेना. आणि म्हणून आज शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतलेला आहे आणि या भगव्याला कधीच कमीपणा येऊ देणार नाही. आणि जो उद्धवसाहेबांनी विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, एवढाच आज शब्द. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता वाट लावण्याचा जो एक शब्द विचारला आहे, खरं म्हणजे यापूर्वी देखील उद्धवसाहेबांनी महाराष्ट्राची कुठेतरी वाट लावता असं विचार होतं. त्याच पक्षात काही दिवसापूर्वी आपण फेऱ्या मारत होतात. मनसेच्या कृष्णगिरीवर देखील काही दिवस तुम्ही उपस्थित होतात. मावळमधून तुमच्या उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू होती. नक्की काय लोकांकडलं? हा प्रश्न ज्यांनी मला बोलवलं होतं त्यांना विचारला तर जास्त होईल. मी स्वतःहून गेलो कधीच नव्हतो. कारण मनातून जो कायम विचार होता तो माझा विचार कायम ठाम होता आणि जो विचार आज मी वेळ आल्यानंतर तुमच्या समोर मांडतोय. अगदी माझ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरही तुम्ही पाहिलं असेल तरी तुम्हाला त्याच गोष्टी आणि त्याच कमेंट्स कायम मिळतील की पूर्णपणे विचाराअंतीच मी निर्णय घेऊ शकतो. आणि जे तुम्ही म्हणता ते जे होतं ते प्रकरण म्हणजे पी हळदनी हो वरी असं महाराष्ट्राचं राजकारण नाही आहे. महाराष्ट्राचं राजकारण इथल्या काळ्या मातीशी मिळलेलं आहे, इथलं कृष्णा कोयनेच्या पाण्याशी जुळलेलं आहे, इथल्या शेतकऱ्यांशी मिळालेलं आहे. आणि या सगळ्यांचा विचार, त्या सगळ्यांच्या मनात असलेली भावना आज जे लाखो शिवसैनिक आहेत जे शिवजयंतीला त्यांच्या मनातली प्रतिमा म्हणून ते एका प्रतिमेचं पूजन करतात, त्या प्रतिमेशी प्रामाणिक राहण्यासाठी शिवसेनेचा पर्याय निवडले. त्यामुळे त्या प्रश्नाविषयी ज्यांनी बोलवलं होतं त्यांना जर हे प्रश्न विचारले तर जास्त इथे तुम्हाला उद्धव साहेबांना जर तुम्ही विचारलं तर इथे ऑफर, यहाँ ऑफर सिर्फ इतनी है कि यहाँ सबसे बड़ी बात यह है कि रोज रात सोते वक्त मेरे दिल को सुकून होगा. मुझे लगता है दुनिया में इससे बड़ी ऑफर कोई नहीं रहती कि मैं अगर आईने के सामने खड़े रह के मेरी आंखों में आंखें डाल के अगर देख सकता हूँ, मैं खुद की नज़रों को अगर नज़र मिला सकता हूँ, तो मुझे लगता है ये सबसे बड़ी ऑफर है. और जब जो किरदार मैंने अब तक निभाया है वह सिर्फ इस भगवे के लिए निभाया है और वही भगवा अगर मेरे कंधों पे है तो मुझे लगता है मैं अपनी आंखों को आंखें दे सकता हूँ. 5 साल क्यों रियलाइज होने के लगे कि शिवसेना अच्छी पार्टी है? शिवसेना अच्छी पार्टी ये रियलाइज होने के लिए नहीं लगे, मेरा पॉलिटिक्स में आने के डिसीजन के लिए लगे. क्योंकि इनिशियली आई हैड मेड अ स्विच, आई हैड लेफ्ट माई मेडिसिन एंड बिकम एन एक्टर. तो उस स्विच के बाद एक उम्र होती है आपकी. दैट टाइम आई वॉज हार्डली 28 years old. इट वॉज टू अर्ली टू कम इन टू द फील्ड. और उस वक्त व्हेन द everything was going on, my serial was on air and I could not leave Chhatrapati Shivaji Maharaj serial in between for my personal gains. So I said no, I'll wait, I'll complete this. I have some other commitments, like I'm doing a project on Chhatrapati Sambhaji Maharaj. I should finish that and then only I should take decision. I should not betray the characters I'm portraying. डॉक्टर बोलले एक थेट प्रश्न आहे तुम्हाला. राज ठाकरेंनी स्वतः बोलावलं होतं का तुम्हाला लोकसभा उमेदवारीची
ऑफर देण्यात आली होती का आणि हे सगळं प्रकरण कुठे फिसकलं? बोलवण्यात आलं होतं, ऑफर देण्यात आली होती. पण मुळात असं आहे की ज्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल तसं नेतृत्व मला उद्धव साहेबांमध्ये दिसलं. कारण मला असं वाटतं की सुसंस्कृत महाराष्ट्राला तितकंच सुसंस्कृत असं नेतृत्व असायला हवं. महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे ते आक्रमक असतानाच संयमी असायला हवं. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची आंदोलनं ही आक्रमक जरी असली तरी ती आततायी नसावीत. आणि या सगळ्या क्रायटेरिया जर इथे परिपूर्ण होत असतील, त्यामुळे त्या गोष्टी तिथे मला मिळत नव्हत्या आणि तिथे म्हणून ती मी स्वतःहून नाकारली, कारण माझ्या मनाची तयारी नव्हती. आणि लोकसभा निवडणूक, शिरूर लोकसभा मी स्वतः पूर्ण अभ्यास केलेला आहे, मी तिथला रहिवासी आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीमध्ये मला खरंच स्वारस्य नव्हतं, म्हणून ती मी नाकारली. तेव्हा तुम्ही एवढी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची कल्पना असताना तुम्ही त्यांना तिथे भेटायला गेले, त्यामागचं कारण काय? भेटण्यासाठी जर बोलावण्यात आलं असेल तर भेट घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा औरंगजेबाला भेटायला गेलेच होते, औरंगजेबाची पूर्ण कल्पना असताना. म्हणजे राष्ट्राच्या असं तुम्ही म्हणताय. तुम्ही उदाहरण देताय. जर ते त्यांना गेले होते तर मी यांना का नाही, असं एवढंच मला म्हणायचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.